असतात। माननीय आनंदरावजी आंबेडकर साहेब देखील स्वतः या मैदानामध्ये येऊन गेल्या 3 दिवसापासून 3-4 दिवसापासून ते या ठिकाणची व्यवस्थित पाहणी करत असतात। मी खरंच आपल्याला सांगू इच्छितो की आपण जर पाहिलं असेल, महानगरपालिका ही व्यवस्था करत असते। महानगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी शिवाजी पार्क असेल, दादर चैत्यभूमी असेल किंवा या आजूबाजूच्या परिसरात असेल, ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य झालेलं, ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा स्पर्श झालेला, अशा प्रत्येक ठिकाणची व्यवस्था या ठिकाणच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असते। आणि मी आजचा आमचा जो अनुभव सांगेल, गेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिका जी व्यवस्था करते त्याच्यापेक्षा अधिक उत्कृष्ट असं कामगिरी या ठिकाणी महानगरपालिकेची झालेली आम्हाला या ठिकाणी दिसते। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही देखील विविध कृती त्यांच्या सूचनेच्या माध्यमातून त्यांच्याकडे देत गेलो, पण 100% तर आपण बोलू शकत नाही, पण त्याच्या जवळपास येण्याचा प्रयत्न महानगरपालिकेने त्या ठिकाणी करताना आम्हाला दिसतोय। Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय भीम जय संविधान। आज आपण या ठिकाणी चैत्यभूमी दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणी आहोत। आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी रिपब्लिकन विद्यार्थी सेना यांचा हा टेंट आहे या ठिकाणी आलेला आहे। आणि आपण जाणून घेणार आहोत की या ठिकाणी जी काय व्यवस्था आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका असेल किंवा राज्य सरकार असेल, त्यांनी जी काही सुविधा केलेली आहे त्या सुविधाबद्दल आपण आढावा घेणार आहोत। माननीय आशिष गाडे जे रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मुंबईचे अध्यक्ष आहेत। आशिषजी, काय सांगाल? आज आपण या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेलो आहे। लाखोच्या संख्येने या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतात, संपूर्ण महाराष्ट्र भरातून या ठिकाणी येतात। तर या ठिकाणी जी काय सुविधा आहे त्याबद्दल आपलं काय, आपण काय व्यक्त व्हाल, काय सांगाल? प्रथम महामानव बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी संपूर्ण देशभरातील जनता चैत्यभूमी परिसरामध्ये दादर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नमन करण्यासाठी, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असते। आणि या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी जी जनता येते त्या जनतेची सुख सुविधा, त्याची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने व्हावी म्हणून या ठिकाणचे मुंबई भागातील सर्व सामाजिक संघटनेचे, संस्थेचे, पक्षाची सर्व कार्यकर्ते या ठिकाणी प्रयत्न करत असतात, जेणेकरून ही जी व्यवस्था आहे या अनुयायांना कुठल्याही पद्धतीने त्रास झाला नाही पाहिजे। अतिशय सुरळीतपणे ते बाबासाहेबांना नमन करून व्यवस्थितरित्या आपल्या घरी जातील अशी व्यवस्था करण्यासाठी सर्व संघटना, सर्व पक्ष या ठिकाणी कार्यरत असतात। विशेष मी सांगेन की भारतीय बौद्ध महासभा जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली आहे, तिचे कार्याध्यक्ष माननीय डॉक्टर भीमराव यशवंतजी आंबेडकर साहेब आहेत। त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण चैत्यभूमीचं व्यवस्थापक त्यांच्याकडे असल्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने ते या ठिकाणचं व्यवस्थापन करत असतात। अतिशय जर पाहिलं तर आपण तर समता सैनिक दलाची संख्या आहे ती जवळपास 20,000च्या जवळपास ही जी संख्या तैनात असते की या सगळ्या अनुयायांना व्यवस्थित पद्धतीने सोयी सुविधा येण्यासाठी अतिशय शिस्त पद्धतीने कामकाज समता सैनिक दल त्या ठिकाणी करत असतं। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने ते होत असतं। त्याचप्रमाणे सर्व पक्ष, संघटना यांच्या माध्यमातून विविध पद्धतीचे नियोजन त्या ठिकाणी करण्याची व्यवस्था या ठिकाणी स्थानिक कार्यकर्ते घेत असतात। माननीय आनंदरावजी आंबेडकर साहेब देखील स्वतः या मैदानामध्ये येऊन गेल्या 3 दिवसापासून 3-4 दिवसापासून ते या ठिकाणची व्यवस्थित पाहणी करत असतात। मी खरंच आपल्याला सांगू इच्छितो की आपण जर पाहिलं असेल, महानगरपालिका ही व्यवस्था करत असते। महानगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी शिवाजी पार्क असेल, दादर चैत्यभूमी असेल किंवा या आजूबाजूच्या परिसरात असेल, ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य झालेलं, ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा स्पर्श झालेला, अशा प्रत्येक ठिकाणची व्यवस्था
या ठिकाणच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असते. आणि मी आजचा आमचा जो अनुभव सांगेल, गेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिका जी व्यवस्था करते त्याच्यापेक्षा अधिक उत्कृष्ट असं कामगिरी या ठिकाणी महानगरपालिकेची झालेली आम्हाला या ठिकाणी दिसते. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही देखील विविध त्रुटी त्यांच्या सूचनेच्या माध्यमातून त्यांच्याकडे देत गेलो, पण 100% तर आपण बोलू शकत नाही, पण त्याच्या जवळपास येण्याचा प्रयत्न महानगरपालिकेने त्या ठिकाणी करताना आम्हाला दिसतोय. आपण जर पाहिलं पुस्तकाचे स्टॉल पूर्वी कशा पद्धतीने असायचे, पण आज जर आपण पाहिलं पुस्तकांचे स्टॉल तर एक मोठा असा पॅन्डल या ठिकाणी महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेला आहे, पण त्याचे चार्जेस ठेवलेले आहेत. अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या अजूनही त्यांनी थोडासा बदलाव केला. तर मी त्याला महानगरपालिकेने मध्ये जर काही सुचाव केले, काही बदलाव केला, नियोजन केलं तर अधिक उत्तमरित्या ती व्यवस्था पण होऊ शकते. महानगरपालिकेचे मी खरंच मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तेही चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतात. या ठिकाणी टॉयलेटची व्यवस्था करतात, पॅन्डल टाकून झोपण्याची व्यवस्था करतात, लोकांच्या झोपण्याची व्यवस्था करतात, राहण्याची व्यवस्था करतात, विविध पद्धतीने व्यवस्था करतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या वतीने देखील सामाजिक न्याय विभागाच्या वतीने या बार्टी या संस्थेच्या माध्यमातून पुस्तकाचे वाटप या ठिकाणी सवलत दरामध्ये केलं जातं. त्याचप्रमाणे भोजनाचं वाटप मोफत केलं जातं. असे विविध उपक्रम सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केले जातात. महाराष्ट्र शासनाच्या बेस्ट उपक्रम असेल, विविध उपक्रम असेल, त्याच्या माध्यमातून एक छोटासा वाटा महाराष्ट्र शासन देखील या ठिकाणी घेत असतं. जेवणाची भोजनाची व्यवस्था या ठिकाणी होत असते. मी खरंच प्रशासनाचे धन्यवाद व्यक्त करतो आणि येणाऱ्या पुढच्या 6 डिसेंबरच्या येणाऱ्या सर्व आंदोलनासाठी अधिकरित्या अजून चांगली व्यवस्था कशी होईल त्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी सज्ज राहणार आहोत. आणि आज जी व्यवस्था आहे याच्यापेक्षा अजून चांगली व्यवस्था उद्या इंजिनिअरिंग झाल्यानंतर देखील होणार आहे. आत्ताच मी महानगरपालिकेची खरंच मनापासून, महाराष्ट्र शासनाचे देखील मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि येणाऱ्या पुढच्या काही त्रुटी असतील तर आम्ही त्यांच्याकडे लक्षात आणून देऊ आणि त्या अपेक्षा करेल त्या पूर्ण होतील आणि ते स्वतःहून लक्ष घालून त्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतील. धन्यवाद. धन्यवाद.